आज आपण एका अशा महान राजाच्या दूरदृष्टीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी केवळ जमिनीवर नव्हे तर अथांग समुद्रावरही आपले वर्चस्व निर्माण केले. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज यांनी भारतीय नौदलाचे जनक म्हटले जाते. महाराजांनी 16व्या शतकात ओळखले की जर स्वराज्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर समुद्रावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. म्हणूनच त्यांनी एक प्रसिद्ध सुविचार मांडला होता, ज्याचे आरमार त्याचा समुद्र. या विचारातून त्यांनी महाराष्ट्राच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर अनेक अभेद्य जलदुर्गाची निर्मिती केली. महाराजांनी जलदुर्ग का उभारले याचे मुख्य कारण आपण समजून घेऊया. परकीय सत्तांचा लगाम. ज्या काळात समुद्रावरून इंग्रज, पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच जंजिऱ्याचे सिद्धी हे भारतावर हल्ले करत होते, या परकीय शत्रूंना समुद्रातच रोखण्यासाठी जलदुर्गाची भिंत उभा करणे गरजेचे होते. सागरी व्यापाराची रचना. कोकण किनारपट्टीवर बंदरामधून मोठा व्यापार चालत असे. या व्यापाराचे जहाजांचे समुद्र पासून रक्षण करण्यासाठी हे किल्ले अत्यंत महत्त्वाचे होते. आरमाराचे मुख्य केंद्र. महाराजांनी स्वतःचे स्वतंत्र नौदल म्हणजेच आरमार उभा केले. युद्धनौका सुरक्षित ठेवण्यासाठी, त्यांनी दुरुस्तीसाठी करण्यासाठी आणि सैनिकांची रसद पुरवण्यासाठी जलदुर्गाचा वापर. आरमारी ठाणी. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि पद्मदुर्ग यांसारखे किल्ले आजही समुद्राच्या लाटांचा मारा झेलत देखमेकत उभे आहेत. हे केवळ दगडाचे बांधकाम नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अफाट बुद्धिमत्तेची, गनिमी काव्याची आणि सागरी रणनीतीची जिवंत प्रतीके आहेत. शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले तेव्हा शत्रू फक्त जमिनीवरच नव्हे तर समुद्रावरूनही चालून येत होते. इंग्रज, पोर्तुगीज आणि जंजीचे सिद्ध हे समुद्राच्या मार्गाने येऊन कोकणातील जनतेला खूप त्रास देत असत. हे रोखण्यासाठी महाराजांनी समुद्रात किल्ले बांधायचे ठरवले. महाराजांचे एक सूत्र होते, ज्यांचा समुद्र त्यांचेच आरमार. महाराजांनी जलदुर्ग बांधण्यासाठी मुख्य कारण खालीलप्रमाणे असेल. समुद्राची शत्रूंना रोखणे. परकीय जहाजे आणि किनाऱ्यावर येऊ नयेत आणि शत्रूला समुद्रातच रोखता यावे यासाठी जलदुर्गाची अतिशय महत्त्वाचे होते. शिवरायांनी समुद्रात सिंधुदुर्ग, विजयदुर्ग आणि पद्मदुर्ग यांसारखे अनेक मजबूत किल्ले बांधले. महाराजांनी भारतीय नौदलाचे जनक म्हटले जाते. समुद्राच्या लाटांचा मारा सहन करत आजही हे किल्ले शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहेत. अशा महान राजाला माझा कोटी कोटी प्रणाम. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.